चला आपटी संघ आपण आपली सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये आणि मालेगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण देखील लावायचं आपण 4 षटकांची लढत। दोन्ही संघासाठी सूचना असतील आपल्याकडे नक्कीच भीमर आणि रनआउट साठी एक रिव्ह्यू उपलब्ध असेल। त्याच्यानंतर नक्कीच व्हाईट साठी आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध नसेल या देखील सूचना असतील। आणि त्याचबरोबर आपण पाहिले गेलं तर कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल। चेंडू कधी हरवला फुटला किंवा भिजला तर चेंडू नवीन दिला जाईल ह्या देखील सूचना असतील। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरती आपटी संघाच्या माध्यमातून दोन्ही संघाचे ट्रीटमेंट देखील येतात आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये। चला आपटी संघ वेळ घेऊ नका प्लीज। सलामीचे फलंदाज एंटर व्हायचा लगेच। ऋतिक आणि सचिन ही जोडी पाहायला मिळते आपटी संघाच्या माध्यमातून। सलामीची ही जोडी 20 खेळाडू आहेत। सचिन दादा देखील आणि त्याच्या समोर असेल ऋतिक इनफॉर्म बॅट्समॅन आहेत। दुसऱ्या बाजूला मालेगाव संघ त्यांना फाईट करतोय। दोन्ही संघ ताकदवर संघ पाहायला मिळत आहेत त्यामुळे ही लढत भरपूर चांगली रंगेल मैदानाच्या आतमध्ये। चला योगराज बुटेरे सर चर्चा नकोय। खेळाडूंना देखील सूचना असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची लगेच। 4 षटकांचा सामना असेल आणि पहिलं षटक पॉवर बेस गोलंदाजी मार्क वरती येत आहेत। पहिल्या षटकामध्ये मालेगाव टीमच्या माध्यमातून हर्षल येत आहेत गोलंदाजी मार्क वरती। स्ट्राइक केला फलंदाज ऋतिक ऑन स्ट्राइक आणि नॉस्ट केला फलंदाज सचिन। आणि या दरम्यान दशरथजी साळेकर साहेबांचं देखील आगमन झालंय। त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या। आपलं सहर्ष मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। सामन्याला होते सुरुवात। दोन्ही टीमला मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। गोलंदाजी मार्क वरती हर्षल सज्ज होतोय। स्ट्राइक केला फलंदाज ऋतिक ऑन स्ट्राइक। गेम ऑन। पहिला बॉल लेट्स प्ले। राइट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू पहिला चेंडू यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद। विकेटचं पतन पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज हर्षलला। पहिला धक्का लागतोय टीम आपटी या संघाला। डीजे आणि रवींद्रजी भोईर साहेबांचे देखील आगमन झाले आणि त्यांचे देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट मिळवली आहे। लेग स्टंपच्या वरती जाऊन हा चेंडू आदळतोय आणि फलंदाज ऋतिक मात्र शून्यावरती बाद झालाय। पहिला धक्का टीम आपटी या संघाला। नवीन फलंदाज कृष्णा धुमाल यांचे देखील आगमन झाले, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत। रवींद्र येत आहेत न्यू बॅट्समॅन। ऑन साइडला खेळायचा तो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात। कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं। पुन्हा एकदा ठिकाणी कोणत्या प्रकारची धावे ते मिळणार नाहीये। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल। पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली आपल्या स्पेलची गोलंदाज हर्षलला। 2 चेंडू सुरेख पाहायला मिळतात। खातं ओपन झालं नाही अजूनही आपटी या संघाचं।
पॉवर प्लेचा षटक या षटकामध्ये मोठी धावसंख्या बनवावी लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना ओव्हर द विकेट. फटका चांगला. यावेळेस मात्र मिड विकेटला खेळलेत खेळाडू पोहोचतील का पाहिजे, पोहोचू शकत नाहीयेत आणि बॉल मिड विकेट सीमा रेखा बाहेर. रवींद्रच्या बॅटमधनं खातं खोलणारा हा चौकार. चौकार येतो आणि चौकारा धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. अकाउंट ओपन होत आहे आपटीबी या संघाचा. श्री गणेश होतो स्कोरबोर्ड वरती आणि खातं खोल होत आहे रवींद्रचं देखील 4 या धावसंख्येला. चला वेळ घेऊ नका. टीम मालेगाव संघ ऑलरेडी सामना उशिरा सुरू झालाय त्यामुळे सूचना असतील आपल्याला. 4 षटकांसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल आणि जर 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं फेकली नाहीत तर एक तुमचा बाउंड्री लाईनचा खेळाडू हा सर्कल पाबंदीमध्ये घेण्यात येईल पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. 2 मिनिटं झालेत आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षल राईट मोर द विकेट. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतायत. चांगला चेंडू पुन्हा एकदा गुडलेंथ वरती पडल्यानंतर आतमध्ये आला आणि पॅड वरती ब्रश होतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. एक चौकार आल्यानंतर त्वरित कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज हर्षल. 4 चेंडू आणि अवघ्या 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत पाहायला मिळते आहे हर्षलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना. ओ फटका छान आहे. स्कोर ऑफ द विकेट पाठवला मिड विकेट सीमा रेखा बाहेर. यावेळेस फलंदाज रवींद्रच्या बॅटमध्ये येतो आहे हा षटकार आणि धावसंख्या पोहोचेल 10 या आकड्यावरती. डीजे षटकार येतो आणि षटकारा धावसंख्या 10 वरती पोहोचते. 5व्या बॉल वरती हा मोठा स्ट्रोक येतोय रवींद्रच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हर्षल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला फलंदाज रवींद्र स्ट्राईक. गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं परंतु लाईन पाहावी लागेल. यस आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. डीके सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच योगराज बुटेरे सर पाहायला मिळतील. अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक पुन्हा एकदा हर्षल राईट अमोर द विकेट. ओ यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये. जागेवरती चेंडू थांबलाय परंतु वाईट बॉल असेल. पुन्हा एकदा अवांतर धावे मिळते. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. दिशेपासून थोडासा या ठिकाणी भरकटतोय गोलंदाज हर्षल या शेवटच्या चेंडूवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा. गतीमध्ये परिवर्तन. सोवराउंड पद्धतीचा वापर. चेंडूचा वापर आणि फटका हवेमध्ये. शॉर्ट मिड ऑफचा सॉरी लॉंग ऑफचा खेळाडू आलाय आणि लॉंग ऑफच्या खेळाडूंना हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती मिळाली सफलता गोलंदाज हर्षलला आणि लागलाय दुसरा धक्का. पहिल्या षटकामध्ये टीम आपटीबी संघाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपटीबी संघाची 12 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद. डीजे चर्चा नकोय प्लीज. मालेगाव संघ मैदानाच्या आतमध्ये चर्चा नकोय. सूचना असतील आणि स्टॉपवॉच देखील लावण्यात आले. पहिल्या षटकासाठी वेळ घेतलाय तो 6 मिनिटांचा. ह्या देखील सूचना असतील. टीम मालेगाव संघ प्रत्येक संघाला आम्ही या ठिकाणी सूचना देतोय कारण की नक्की जेव्हा मात्र या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात तेव्हा मात्र स्टॉपवॉच थांबवलं देखील जातं आणि प्रॉपर या ठिकाणी टायमिंग तुम्हाला सांगितलं जात आहे. येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आदेश येत आहेत. विस्फोटक खेळाडू आहेत. आदेश उपसरपंच चषकामध्ये काय कामगिरी केली होती आपल्या संघासाठी मस्कलच्या स्पर्धेमध्ये तोच आदेश येतो आहे.
4थ्या क्रमांकावरती स्ट्रायकरला फलंदाज सिनियर खेळाडू आपटीबी या संघाचे सचिन सिसवे पाहायला मिळत आहेत स्ट्रायकरवरती सलामीसाठी आलेत परंतु अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाही आणि गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर गौरव येत आहेत गोलंदाजी मार्कवरती 7 मिनिटं झाली आहेत लक्ष असू द्या मालेगाव टीम स्टॉपवर सुरू आहे जेवढा तुम्ही टाइमपास कराल वेळ मात्र या ठिकाणी सुरूच असेल वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी वेळेला महत्व द्या षटकातील पहिला बॉल हो पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ करायचं होतं दुसऱ्या ऍक्शन दाखवून देतात सचिन परंतु संपर्क नाहीये प्रचंड वेग होता चेंडू मध्ये गुडलेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप देखील राहिला आणि वेगाने निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थगित 12 धावा धावफलकावरती या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गौरव रायटा मोर विकेट गतीमध्ये परिवर्तन परंतु लाईन पिकअप केली आहे फटका चांगला आहे ऑन द टॉस खेळलेत कव्हरच्या दिशेला पाठवला बॉलला कव्हर सीमारेखा बाहेर सचिन सिसवेच्या बॅटमधनं आलाय चौका वेट केलं होतं वेट अँड वॉच वाट पाहिली बॉलची कारण की चेंडू टप्पा पडल्यानंतर फार स्लो आला होता आणि थोडासा बाउन्स देखील झाला होता त्यामुळे साडेगे चेंडूचा पाठलाग केलाय आणि ऑन द टॉस करत असताना हा चौकार एकवटला सचिन सिसवेला धावसंख्या पोहोचली ती 16 या आकड्यावरती पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा राईट मोडतो विकेट हो मागे खेळायचं होतं यावेळेस मात्र वेगवान चेंडू परंतु पंच सांगतात लेक्समच्या बाहेर हा चेंडू असेल वाईड बॉलचा इशारा येतोय अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे सरकेल ती 17 या आकड्यावरती गौरवचं हे दुसरं षटक आपण पाहत आहेत आणि 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय 5 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा पाहावं लागेल पंचांकडे पाहावं लागेल यस वाईट बॉलचा इशारा येतोय आउट साइड ऑफ स्टंप अतिरिक्त चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता गतीमध्ये या ठिकाणी परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतायत फिंगर रोल केले होते चेंडूवरती परंतु दिशा खराब आहे धावसंख्या 18 धावा धावफलकावरती चर्चा करतायत गोलंदाज गौरव सोबत अठरा धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे स्ट्रायकरला फलंदाज सचिन खोला टाकण्याचा प्रयत्न चांगला बॉल होता यावेळेस माझा यॉर्करचा प्रयास परंतु व्यवस्थित संपर्क झाला नाहीये लेग बाईचा इशारा पॅडवरती चेंडू आढळतो आणि तोपर्यंत सिंगल इथे मिळेल धावसंख्या 19 वरती पोहोचेल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज गौरव कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर एकूण धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करत असताना हर्षलला परंतु गोलंदाजी करत असताना 2 गडी देखील त्यानं बाद केले होते जरी 12 धावा खर्च केल्या असल्या तरी आदेश त्या स्ट्रायकिंग हा डिटर खेळाडू आहेत मोठी फटकेबाजी नेहमीच पाहिली आदेशच्या बॅटमधला तोच आदेश पहिलाच बॉल उचलण्याचा प्रयत्न होता अगोदरच बॅट फिरवली आहे आणि चेंडू टप्पा पडला तर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल ओव्हर द विकेट आले गोलंदाज त्याच्यानंतर गुडलेंथ वरती हा चेंडू पडला आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळताय चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती डॉट बॉल असेल छोटीशी अपील देखील पाहायला मिळाली गौरव तयार पुन्हा एकदा 4 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी करतायत गौरव धावसंख्या थांबली ती 19 वरती पुढचा बॉल आहे षटकातील ऑन साइडला ढकललाय सॉफ्टहँडने खेळतायत बॉर्डरमॅनचा बाबर वाईडी सोंगाचा खेळाडू जस्ट करतोय फेकी करतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने पुढे सरके 21 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील
या षटकामध्ये नक्कीच एक चौकाराचा अपवाद वगळता धावा थांबवण्याचा प्रयत्न करतात गौरव आपल्या संघासाठी, कारण की 5 बॉल मध्ये 28 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल फुलटॉस. यावेळेस मात्र आडव्या पाटणं खेळण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग होतोय. स्वेरलेगचा खेळाडू आलाय. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा कॉल, 2 धावा पूर्ण, तिसरीचा कॉल येतोय आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल आणि षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होत आहे. पाहावं लागेल पंच या ठिकाणी सांगतायत रिव्ह्यू असेल, बॅट्समॅन रिव्ह्यू असेल आणि आपण चेक करूया. टीव्ही स्क्रीन वरती तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आणि चेक केले जाईल. येस पंच, कारण की फलंदाज आदेश देखील फटका खेळण्यासाठी फार झुकले होते, खाली बसले होते आणि चेंडू देखील एक्झॅक्ट खाली पाहायला मिळतो, खाली लँड होत होता आणि ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जाते. चला षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आणि फिल्डिंग लावून घ्यायची टीम मालेगाव संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा धावफलकावरती 12.00च्या सरासरीने 24 वरती पोहोचलाय आपटीबी संघ. फिल्डिंग लावायची मालेगाव टीम. टायमिंग आपण पाहिलं तर 13 मिनिटं झाली आहेत 2 षटकांसाठी. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत तन्मय. सचिन आतापर्यंत थोडेसे शांत पाहायला मिळाले. 3 चेंडू खेळले, 4 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. आदेश 3 चेंडूचा सामना करत 5 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. धावांचा वेग आता वाढवावा लागेल या तिसऱ्या षटकामध्ये. 24 वरती पोहोचला संघ नक्कीच आपटीपी आणि आता गोलंदाज तन्मय आलेत. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू असतील, लॉंग ऑन, त्याचबरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळाडू, ऑफसाइड मध्ये 2 लॉंग ऑफ आणि कव्हर मध्ये खेळाडू समोर खेळतात. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित असतील, फंबल होतात, मिसफील झाली आहे, कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जातील. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती सिंगल डबलच्या साह्यानं सध्या तरी या ठिकाणी वाटचाल सुरू आहे टीम आपटीबी संघाची. राईट अमोर द विकेट. चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु यावेळेस मात्र कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कव्हरचा खेळाडू या ठिकाणी जोपर्यंत पोहोचेल, फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा एक्झॅक्ट बाहेर आले होते ऑप्शनच्या फटका खेळण्यासाठी. आदेश आणि इथून 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 28. शांत क्रिकेट, मोठी फटकेबाजी जास्त नाहीये. मागच्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला, त्याच्यानंतर चांगली वापसी केली गोलंदाज गौरवने. यावेळेस अपरकट खेळले, फटका चांगला, खेळाडू उपस्थित, ऑन द टॉस पाठवला बॉलला, पॉइंट सीमारेखा बाहेर. फलंदाज आदेशच्या बॅटमधनं हा दमदार षटकार. डीजे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं, अगदी वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं हा स्ट्रोक खेळलाय. अप्परकट खेळतायत आणि प्रॉपर टायमिंग होतं, षटकार मिळतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरके 34. 34 धावा धावफलकावरती. तन्मय वरती प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न होतो या षटकामध्ये. टार्गेट करतायत या ठिकाणी आता तन्मयला. 3 चेंडू मध्ये धावा खर्च होत आहेत 10. अजूनही षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईकला फलंदाज आदेश ऑन स्ट्राईक. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे, एक्साइटिंग पॉवर. 2 खेळाडू आलेत बॉल लाडवण्यासाठी, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. अजून एक सलगचा दुसरा षटकार आदेशच्या बॅटमधनं.
100% कमिटमेंट दिली होती क्षेत्ररक्षकांना देखील बॉलला अडवण्यासाठी, परंतु अंतिम मोमेंटला चेंडू सीमा पलीकडे गेलाय. समोर खेळतात यावेळेस मात्र लॉंगॉनचे खेळाडू होतील. वेगानं एकदा पूर्ण होतीये दुसरीचा कॉल, परंतु नकार दिला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल ती 41-41 या आकड्यावरती. हे षटक महागडं राहिले आहे. तन्मयचं 5 बॉलमध्ये 17 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. मी म्हटलं होतं ना की धावगती वाढवावी लागेल या षटकामध्ये, आणि ते चित्र पाहायला मिळते, कारण की आदेशच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार आलेत. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राईक केला फलंदाज सचिन सिसवे ऑन स्ट्राईक. ऐश लागली, जागेवरती थांबतो चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने धाव कंप्लीट केली आहे. षटक क्रमांक 30 समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 धाव धावफलकावरती. आपटीबी संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च होत आहेत. तन्मय महागडा ठरतोय या तिसऱ्या षटकामध्ये. डीजे व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. सांतप गावचे माजी सरपंच कृष्णाजी धुमाळ यांना विनंती आपण यावं. शिवसेना जिल्हा प्रमुख यावं आपण. कृष्णाजी धुमाळ यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नितीनजी भोईर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण कृष्णा धुमाळ यांचा सन्मान करावा. या स्पर्धेमध्ये खरं तर आपला मोलाचा वेळ आपण दिलात. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण खरं तर या स्पर्धेमध्ये जोडले गेल्यात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कृष्णा धुमाळ यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, त्यासोबत पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. हाऊ टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. शेवटचं षटक असेल. आर्य नेता शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू मिस टायमिंग. झेलची शक्यता खेळाडू उपस्थित, आणि क्या बात आहे, कार्बन कमाल कॅच. एका खेळाडूच्या हातामधून चेंडू नक्कीच निसटला आणि दुसऱ्यानं हा झेल पकडलाय. फलंदाज बाद सचिन सिसवे बॅक टू द पॅव्हिलियन, आणि हा तिसरा धक्का आपटीबी या संघाला 42 धावसंख्येवरती. समाजसेवक दशरथजी सालेकर आपल्याशी विनंती आपण यावं. आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. दशरथजी सालेकर यांचा सन्मान आपल्या मंचावरती पार पडतोय. नितीनजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत असताना सोनू सर. फलंदाज या ठिकाणी सचिन बाद झालेत. नवीन खेळाडू कुणाल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. आर्यन येत आहेत. मागच्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या होत्या तन्मयनं, आणि आता स्लोग ओव्हरला सुरुवात झाली आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. एज लागली. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्राईक घ्यायचे आदेशला, आणि या ठिकाणी स्ट्राईक घेण्यात येते. धाव कंप्लीट करतायत. धावसंख्या 43 धाव धावफलकावरती. एक चांगली फायटिंग टोटल स्कोर उभा केलाय टीम आपटीबी संघानं. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत, परंतु आदेश कडनं अजूनही अपेक्षा असेल, कारण की क्षमता गुणवत्ता भरपूर आणि सिद्ध देखील केली आहे. 8 बॉल मध्ये 22 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. तोच आदेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस समोर खेळलेत. सोवरवन गतीचा हा चेंडू. तोपर्यंत त्या ठिकाणी एकच धाव इथे मिळेल. ॲक्युरेट थ्रो नाहीये, थोडासा खराब थ्रो. तोपर्यंत बॅकअप चांगला मिळेल. धावसंख्या 44 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज आर्यन. बघा नक्कीच 20 मिनिटं कंप्लीट झालेत. 20 मिनिटं कंप्लीट झालेत, आणि अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. एक फिल्डर आपण आतमध्ये घ्यायचा आहे.
कारण की आम्ही स्टॉप वॉच लावलं होतं आणि प्रत्येक संघाला या सूचना देखील आम्ही दिल्यात आणि एक क्षेत्ररक्षक हा आता नक्कीच मालेगाव संघाचा सर्कल पाबंदीमध्ये घेण्यात येईल, कारण की नक्कीच वेळेवरती षटक फेकणं अनिवार्य असेल, या स्पर्धेचा नियम आहे. आणि जेव्हा जेव्हा ड्रिंक्स ब्रेक देखील होतो तेव्हा आम्ही स्टॉपच थांबवतो देखील. बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू गेला तेव्हा देखील स्टॉपच थांबवलं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक्झॅक्ट टायमिंग झाले ते 20 मिनिटं. एक फिल्टर आतमध्ये घेतला पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. खोला टाकण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला खेळतात खेळाडू उपस्थित आला ऑन द कार्पेट. खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट. तोपर्यंत त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 46. 46 धावा धावफलकावरती. चार चेंडू आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी होती या षटकामध्ये. आर्यन इम्प्रेस करतोय. राईट ऑफ द विकेट. लो फुल टॉस, फटका हवेमध्ये, खेळाडू उपस्थित, झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 14. 46 आकड्यावरती लागतोय आपटी बी या संघाला आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असा शिल्लक असेल. डीजे शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रसाद येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या 46 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आर्यन. मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत, यावेळेस मात्र संपर्क व्यवस्थित नाहीये. धावाची संधी असेल आणि फलंदाज बाद. व्हाईट बॉल असेल. अवांतरच्या स्वरूपाने धाव मिळेल. चला नवीन फलंदाज पाठवायचं लगेच. आपटीबी संघ वेळ घेऊ नका आपण. 47 धावा धावफलकावरती. सांघिक यश मिळत आहे टीम मालेगाव या संघाला. डीजे शेवटचा बॉल होता आणि स्ट्राईक या ठिकाणी घ्यायची होती. आदेशला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळवली आहे आणि आता शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का आदेशच्या बॅटमधनं. 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉल फक्त 5 धावा आल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये. मिस्टामिंग टॉपेज लागली आहे. शॉट फाईन लेगचा खेळाडू जेल ड्रॉप करतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा कॉल आणि घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. तिसरीचा देखील कॉल दिलाय आणि पाहावं लागेल. यस, तिसरीचा प्रयत्न करणारा फलंदाज धावचित आणि आता टोटल स्कोर आपण पाहतो 49. 49 धावा बनला गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना आपटीबी संघाच्या माध्यमातून आणि 50 धावेचं लक्ष उभं केलं आहे टीम मालेगाव या संघासमोर. एक्स्ट्रा पोलचा सामना असेल. ढोके बी संघाचे कॅप्टन आणि सदानंद भुई सावरे संघाचे कॅप्टन. आपण दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहा. टॉस साठी रिपोर्टिंग करा आपण, कारण की नेक्स्ट मॅच आपला असेल. तो मॅच आपण नंतर खेळणार आहोत. त्याच्यानंतर विनर मध्ये सामना असेल.
मैदानाच्या आतमध्ये उतरा आपण 50 धावेचं लक्ष आणि 50 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतावरून आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिली आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल चव्हाण सर येत आहेत मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर कडे. डीजे थँक्यू सो मच सोनू बांगर सर. बातला होती सुरुवात.
पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेचला, खेळाडू उपस्थित, सिंगल बेल. दुसरीचा प्रयत्न करतात बालेगाव संघ. खरं तर नेरळ विभागातील संघ भद्रावरती खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीणचा टिटवाळाचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. आपटी बी आणि एकविरा क्रिकेट संघ आपटी बी या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगताना तुम्हाला दिसेल. 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. डिफेन्स केला की आता बॉलला ढकललाय. बिडअपचा खेळाडू पुढे सरकतोय. तिथे खेळाडू फंबल सिंगल मिळेल आणि आता सिंगल वरती थांबावं लागते या मॅच मध्ये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. कालचा दिवस खरं तर गाजवला. काल सुपर 5 मध्ये संघ दाखल झाला. आय थिंक पालेगाव वसार संघ खरं तर कालच्या दिवसामध्ये पुढे सरकला तिसऱ्या मॅच मध्ये. चिंट्या मात्रेची अप्रतिम बॅटिंग आपण काल पाहिली आहे. सोबत सुरत दुधकर बरोबर यार एनपीच्या वरनं घेतला. फटका चांगलाय. खेळाडू उपस्थित डीप मध्ये वेगाने पोहोचतील. बॉलला तुम्ही फेक करतात. सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 4 आकड्यावरती धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. याचे आयोजन नियोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळते आहे, जे मात्र स्पर्धेचा आढावा घेतात. स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाही आहे ना, हे चित्र तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. मग ऋतिक भोईर असतील, नितीनजी भोईर, नरेश शेलार, नरेश भोईर यांनाही तुम्ही पाहता. इथे देखील शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला आणि अखेर पंच बचावले गेलेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता जरूर. त्यानंतर आपण पाहतो इथून स्टॉप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल ही समाप्ती पाहायला मिळते. बरं यार राऊंड द विकेट. इथे देखील 1 बॉल डॉट बॉल. गतीमध्ये विश्रण आपण पाहिलं. चेंज ऑफ द पेस. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र भरपूर वेगाने निघून चाललाय श्रीक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. 4 ओव्हरचे 4 ओव्हरमध्ये 50 धावा इथून चेस करावे लागतील. या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे. सचिन शिसवेचा संघ बाजारावरती खेळतोय. नोट आउट. धावा चांगल्या बनल्यात पहिल्या धावामध्ये. इथे देखील पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड अपील करताय जरूर, परंतु बॉलर समोर येतोय. त्यामुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग बायचा इशारा आपला परत पोहोचेल. डी के सरांना तुम्ही पाहताय, त्यांच्या साथीनं योगी महाराज आणि तिसरे पंच आमचे मामनवलीचे प्रवीणजी विसे आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 18 बॉल 45 धाबाची आता गरज आहे या वॉचमध्ये. 18 बॉलमध्ये 45 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न उभा राहिला आहे. परंतु सामना 50-50 बॅलन्स आहे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 15 जर बनल्या तर या धाबा चेस देखील होऊ शकतात. परंतु यासाठी एअर स्ट्राईक करावी लागेल. मोठमोठे फटके लागवावे लागतील या मॅचमध्ये. सलामी जोडी दाखल झाली आहे हैदराबादची हर्षलच्या साथीनं. अभिजित ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. हैदराबादची दाखल झाली. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं गोलंदाज कुणालनं. त्याला धाबा खर्च केला फक्त 5 आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम दाखल होतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 ओव्हरचे मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच खरं तर विनर तो सामना आपण 3 ओव्हरचा कव्हर करतोय. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शिरलपटा संघ आपण कुठे असाल तर येऊन थांबा मैदानावरती. लगेच आपण विनर मॅच कव्हर करतोय. ऋतिक भोईर आपण संपर्क साधा. चला नेक्स्ट मॅच जर्मन डोके आणि त्यांच्या विरोधात सावरे. सर दोन टीमची कॅप्टन टॉस साठी आपण या. डोके आणि सावरे
दोन टीमची कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी येऊन थांबा. आज चौकार आलाय प्रेमच्या विरोधात हा चौकार तुम्हाला पाल मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दिनेश रमेश भोईर यांचं आगमन झाले विनंती आहे आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. डोके गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्याची ओळख आहे. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकेल. एक चौकार आल्यानंतर आता खंबा करायचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रेमला. तुम्ही पाहताय 50 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये सेव्ह करायचं रोखायचं टीम आपली बी संघाला आणि आता त्या रोखण्याचा प्रयत्न देखील करतोय. धावफलक 10 याकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. 8 बॉलचा खेळ संपलाय त्यामुळे धावफलक 10 याकड्यावरती आता जरूर आपल्याला पाल मिळेल. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा जगन्नाथ क्रीडा संकुल या मंदिरावरती ही स्पर्धा रंगत असताना कृष्ण धुमाळ यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यावं. अजून एक डॉट बॉल 10 या आकड्यावरती खरं तर धावफलक पूर्णपणे आता थांबलं या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना जवळजवळ 9 बॉलचा खेळ संपलाय. बरोबर यार राऊंड द विकेट. फटका चांगला ऑन साईडला खेळतलाय लॉंगॉनला खेळाडू पोहोचतील डीप मध्ये. व्हाईटिश लॉंगॉनला बॉलला थांबवलाय सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना 11 धाबा धावफलकावरती जोडले जातील या मॅच मध्ये. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक 39 धाबा इथून मात्र चेस करावे लागतील. दोन्ही संघ या मैदानावरती घाम गाळतायत. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये हा सामना मैदानावरती रंगतोय. 14 मध्ये 39 चेस होतील की रोखला जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर यार राऊंड द विकेट. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगचा खेळाडू चूक करतोय. अखेर यशांच्या मागे बॉल जाईल धन 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 करत सीमारेषा पार. चौकार. जर्मन डोके टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. फटका तर अप्रतिम होता परंतु झेल तिथे टिपला गेला त्यामुळे अजून एक विकेट मिळते फलंदाज. अच्छा 12 बॉल 35 धाबाची गरज आहे आता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आदेश चव्हाण 10 कल होते या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये 35 धाबा रोखला जातील की चेस होतील हा देखील प्रश्न उभा आहे. परंतु इथून 2 ओव्हर मध्ये फक्त 15 बनल्यात त्यामुळे आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. बॅटर तुम्ही पाहताय भद्रावरती दाखल झाले त्या मॅच मध्ये. मांजरली गावचे उद्योजक जनार्दनजी डायरी साहेबांचं आगमन झाले त्याच्या साथीनं हरेजी मात्रे आणि विनायकजी घोरपडे यांचं देखील आगमन झाले. वेलकम आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून.
आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील 4. बॉल 35 ची गरज असताना पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मागील बादमध्ये देखील 12 मध्ये 46 ची गरज असताना तो सामना आपण पाहिला. 24 धावा तिथे एकवटल्या सोरगाव संघ आणि शेवटच्या बरोबर तो सामना रंगला. आता 12 मध्ये 35 ची गरज असताना पहिला तर चौकार आलाय. पुढचा बॉल शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला भरदा वेगानं, लेग स्टिकच्या वरून बॉल चाललाय. एससी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. ही समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे थांबलाय. कल्याण ग्रामीणचा सगळं खेळतोय. आपटीबी तुम्हाला बार मिळेल आणि कल्याण ग्रामीणचे पंच बकॅडॉन योगराज महाराज वटेरेला तुम्ही पाहताय. मैदानावरती अप्रतिम अंपायरिंग त्यांची तुम्हाला जरूर पाल मिळेल. एक चौकार आल्यानंतर आता कमबॅक तुम्हाला पाल मिळेल. धावफलक 19 आकड्यावरती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक, 31 धावा इथे चेस करावे लागतील. 10 मध्ये 31 चेस होतील का हा प्रश्न उभा राहिला, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत जर फाईट दिली, चांगली बॅटिंग केली तर धावा चेस होऊ शकतात. यावेळेला देखील बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, बॅटने बॉलचा टप्पा पडला. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय. या सुरक्षेच्या हातामध्ये डॉट बॉल. ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या बॉलवरती आदेशच्या विरोधात चौकार आला आणि त्यानंतर आता आदेशने आदेश दिला या मॅच मध्ये की या धावा रोखायच्यात. आणि अखेर अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय आदेश चव्हाण. बॅटिंग करत असताना टॉप गिअरवरती बॅटिंग त्यांनी केली. 9 बॉलमध्ये 31 धावाची गरज असताना आता तुम्ही पाहता स्ट्रायकिंग गिअरवरती बॅटर अभिजितच्या साथीने बंटी. फटका चांगला आहे. इथे देखील कव्हरला खेळतलाय. खेळाडू पोहोचेल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतात. 2 धाबा मिळतील या शंका नाहीये. 2 धाबाच्या साथीने आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. त्यामुळे आता 8 बॉल आणि 29 धाबा चेस करावे लागतील. या 8 बॉल मध्ये 2 मोठे फटके जर आला ना तर पुन्हा एकदा धावफलक सेट होईल जरूर, परंतु इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल. आयोजक आमचे खरं तर गणेश कराळे तुम्ही पाहताय. गणेश कराळे म्हटलं की जगात निराळे आणि त्यांची ड्रेसिंग देखील तुम्हाला पाल मिळेल. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. कित्येक वर्ष खरं तर सेवा करत आलेत या स्पर्धेसाठी, त्यामुळे त्याचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. अजून एक डॉट बॉल येतोय आणि अखेर आता 7 बॉल 31 धाबाची गरज, 29 धाबाची गरज. बरं यार, ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, डीप मध्ये खेळाडू पोहोचेल. एक सिंगल तर एक पडली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि आता ही दुसरी धाव एकपटली जाते. सचिन शिशवे होते, हरकत नाही आहे. बघा डॉन हा उल्लेख मी का केला तर दिवसा या स्पर्धेमध्ये, त्यानंतर नाईटला पुन्हा एकदा दैवरीला मानकिवलीच्या स्पर्धेमध्ये दाखल होतात. पुन्हा एकदा सकाळी कामावरती जातात, त्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जोडले जातात. त्यामुळे कल्याण ग्रामीणचे बक्या डॉन म्हणून त्यांची ओळख आहे. दोन्ही खांदे मग कोणत्याही पाठीमध्ये टाका. बरं यार, ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. नाही खरं तर सोनू सर कौतुक व्हायला हवं, कारण दिवस रात्र काम चालू आहे, परंतु अद्याप एकही डिसिजन चुकला नाहीये योगराज बुटेरे सरांचा, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. इथे दुसऱ्या धावेसाठी अजून एक धक्का लागतोय. फरदच बाद.
याच दरम्यान अमोलजी जाधव यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. 4 बॉल मध्ये 20 धाबाची गरज असताना इथे फलंदाज बाद झालाय. आता 3 बॉल आणि 20 धाबाची गरज. दोन बॉल 19 धाबा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे पुन्हा एकदा प्रवीण होते, बॉलला त्यांनी थांबवलंय. नाही, गॉगल लावून दादा म्हणजे बॉल थांबवणार आशंका नाहीये. जर्मन ढोके संघ दाखल होतोय. वेलकम परेश, स्वागत आहे आपलं. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय बॉलरच्या नावावरती, त्यामुळे अभिनंदन टीम आई एकवीरा क्रिकेट संघ आपटे बी, तर हार्डलक टीम मालेगाव बी.